नि सा गा pani pani धा पा पध पध गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पध पध गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC मध्ये मी आरजे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो, आज आपण भारतीय राजकारणी राजीव गांधी यांच्याविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत। राजीव गांधी यांचा जन्म इसवी 1944 मध्ये 20 ऑगस्ट रोजी झाला। हे भारताचे 7वे पंतप्रधान होते। हे इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र होते। राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले 3रे पंतप्रधान होते। इंदिरा गांधींच्या निधनानंतर 31 ऑक्टोबर इसवी 1984 ते 2 डिसेंबर 1989 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते। जेव्हा राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले। जेव्हा ते पंतप्रधान बनले तेव्हा त्यांचे अवघे वय हे 40 वर्षे होते। राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते। आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले। दरम्यान इंग्लंडमधील केम्ब्रिज येथे असताना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनिया हिच्याशी झाली। पुढे त्यांचा विवाह झाला। अखेर इसवी 1980 मध्ये त्यांचे भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश केला। पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर इसवी 1984 मध्ये ते पंतप्रधान बनले। राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या 1984च्या लोकसभा निवडणुकात 542 पैकी 411 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला। राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामातून पाहायला मिळाला। संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली। तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणामधूनच झाली। इसवी 1988 मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला। त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली। याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारणाची प्रतिमा ही मलिन झाली। अखेर इसवी 1989च्या लोकसभा निवडणुकात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले। राजीव गांधी त्याच्यानंतर देखील काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते। इसवी 1991च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभाच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी हे राजकारणात आहेत। राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। राजीव गांधी यांचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला। आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते होते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते। जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्यासोबत विवाह केला। इंदिरा गांधींनी इसवी 1944 मध्ये 1944 मध्ये राजीव गांधी यांना जन्म दिला। या काळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत
अखेर इसवी सन 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद येथे स्थायिक झाले. पण इसवी सन 1949च्या सुमारास इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा गांधी या मुलांसकट त्यांच्या वडिलांकडे दिल्लीला परतल्या व पुढेही आपल्या वडिलांसोबतच राहिल्या. इसवी सन 1960मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. राजीव गांधी यांचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इसवी सन 1961ला पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंड येथे गेले. इसवी सन 1961ला पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंड येथे गेले. केम्ब्रिजमध्ये असताना इसवी सन 1965च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या अँटिओनिया मानियो म्हणजेच सोनिया गांधी यांच्याशी झाली. पुढे इसवी सन 1968मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांचा विवाह झाला. इसवी सन 1967मध्ये त्यांची आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान बनल्या, तर राजीव गांधी राजकारणापासून दूर राहत आणि ते इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले. त्यांना इसवी सन 1970मध्ये राहुल तर इसवी सन 1972मध्ये प्रियंका ही 2 अपत्ये झाली. इसवी सन 1980मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होते. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव गांधी यांच्या राजकारणात येण्यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. राजीव व सोनिया गांधी या दोघांचा राजकारणात येण्यास विरोध तर होताच, तशी त्यांनी जाहीर वक्तव्ये राजीव गांधींनी त्यांनी केली होती. तरी पुढे विचार बदलून इसवी सन 1981मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलाचे उमेदवार शरद यादव यांचा 2 लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले. 31 ऑक्टोबर इसवी सन 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधींवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे 2700 शीख यात मरण पावले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोप देखील झाले. याच बाबत दिल्लीत एक समारोहात राजीव गांधींनी काढलेले उद्गार पुढील प्रमाणे: Some riots took place in the country following the murder of Indiraji. We know the people were very angry and for a few days it seemed that India had been shaken. But when a mighty tree falls, it is only natural that the earth around it does shake a little. याचा अर्थ, जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजूबाजूची जमीन हादरणे हे साहजिकच असते. या वक्तव्यावरून राजीव गांधींवर प्रचंड टीका झाली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधींनी लोकसभा बरखास्त करीत निवडणुका घेतल्या. मोठ्या बहुमताने काँग्रेसची निवड झाली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झाला. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले. तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांच्यासोबत देखील चांगले संबंध बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राजीव गांधींनी तंत्रज्ञानासंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खास करून संगणक दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले. इसवी सन 1991मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचार सभेदरम्यान लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. धनू नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच तिने गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षकाने तिला अडवले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनू राजीव गांधींच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा आणि राजीव गांधींचा आणि त्यांच्याजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला,
पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यानंतर इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरलीसुरली सहानुभूती तर गमावलीच, याशिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषण करणारा भारत हा पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत 32 देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले. धर्मपाल कांबळे यांनी राजीव गांधी यांचे मराठी चित्रण लिहिलेले आहे. तसेच राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट याचे मूळ इंग्रजी पुस्तक हे मराठीतून अनुवाद करत अवधूत डोंगरे यांनी लिहिलेले आहे. हे होते आजचे व्यक्तिविशेष राजीव गांधी. असेच काही वेगवेगळे व्यक्तिविशेष आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत ओनली ऑन रेडिओ MPSC गुरु. याचसोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅक देऊ शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. याचसोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल ID सुद्धा आहे. आमचा ईमेल ID आहे radiompscguru@gmail.com. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमची प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काही असलेल्या शंका आमच्यापर्यंत नक्कीच कळवू शकतात. याचसोबत विद्यार्थ्यांना जर MPSC, UPSC आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. टिल दॅट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.